122 जागांसाठी चाचपणी सुरू झाल्याने महायुतीचे उमेदवार संभ्रमात आहेत. नाशिक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने शहरभर चाचणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपकडून 122 जागांसाठी तब्बल 525 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी सरासरी 5 उमेदवारांची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र लढायचे की युतीतर्फे लढायचे याचा विचार आता भाजप पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर दंड थोपटत उभे आहेत. कुठे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत दिसते, तर कुठे शिवसेना शिंदे गटाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत. या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीची रेष पसरून राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवरील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केली आहे. शिवसेनेतील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात ओढण्यात भाजपला यशही मिळाले आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निवडणुकीची संपूर्ण तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते रणनीती आखण्यात गुंतलेले आहेत. त्यांचे वारंवार नाशिक नगरीत दौरे वाढले आहेत. सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते महायुतीसाठी आग्रही असले तरी स्थानिक स्तरावर मात्र स्वतंत्रपणे लढण्याचीच मागणी जोर धरत आहे. ऐनवेळी महायुती न झाल्यास स्वतंत्रपणे सर्व जागांवर उमेदवार उभे करता यावेत यासाठी भाजपने प्रत्येक प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. आमदार राहुल ढिकले आणि शहरप्रमुख सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उमेदवार शोधणे, पडताळणे आणि निवड निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विजयाची क्षमता, प्रभागातील सामाजिक समीकरण, नागरिकांमधील प्रतिमा, पोलीस पडताळणी यासोबतच भाजपच्या अंतर्गत सर्वेमधील माहितीही निर्णायक ठरणार आहे. महापालिका म्हणजे अलिबाबाची गुहा असे आकर्षण अनेक इच्छुकांना प्रथमपासूनच आहे. ऐनवेळी आयारामांची संख्या वाढल्यामुळे भाजपसमोर नवा पेज उभा राहिला आहे. नव्या इच्छुकांपेक्षा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यावर भाजप विशेष लक्ष केंद्रित करत आहे. नाशिकमध्ये राजकीय गुन्हेगारी वाढत असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला निष्कलंक उमेदवारच अंतिम यादीत येईल यावर भर देण्यात येत असल्याची माहिती केदार यांनी दिली. महायुती झाली तर भाजपच्या वाट्याला किती जागा मिळणार त्यानुसार उमेदवारांची घोषणा होईल. मात्र महायुती न झाल्यास स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी असल्याचेही भाजपने स्पष्ट केले आहे. असे असले तरी अद्याप कुठल्या पक्षातील मातब्बर उमेदवार कोणत्या पक्षात प्रवेश करतो यावरही निवडणुकीची चित्र अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. हरिभाऊ सोनवणे, चीफ ब्युरो, नाशिक. आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.